माझा भाऊ आज 9-10 दिवस झाले या दवाखान्यामध्ये ॲडमिट केला. पोटाचा त्रास होता, किडनीचा, म्हणून ॲडमिट केला असताना 3 दिवसांमध्ये तुझा भाऊ व्यवस्थित ठणठणीत होईल. मी म्हणलो किती चार्ज लागेल साहेब, माझ्याकडे पैसे मी थोडा असा अडचणीत असल्यामुळे सांगा. तर त्यांनी म्हणले 31,000 रुपये लागतील 3 दिवसांमध्ये, आपण काय डायलिसिसची गरज नाही आणि आपण त्यांना 3 दिवसांमध्ये दुरुस्त करू. 3 दिवसानंतर मग एखादी डायलिसिस लागली तर करूया असं सांगितल्यानंतर मी त्यांची व्यवस्था करून त्यांना दवाखान्यामध्ये ठेवून मी गावाकडे गेलो. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, परत त्यांनी लगेच म्हणले अजून एक डायलिसिस करावं लागतं. म्हणल्यावर परत अजून डायलिसिसची व्यवस्था करून त्यांना पैसे पाठवले. परत ह्याने 3-4 दिवस म्हणले आता काय नाही आणि आता तुम्ही घेऊन जाऊ शकता, पैसे भरा. किती झाले बिल? तर डायरेक्ट त्यांनी 1 लाखाचा आकडा सांगितलं. मी म्हणलं एवढं कसं काय अचानक तुम्ही आकडा सांगितला? तर ती बिल झालं तुमचं तेवढं काय नाही आम्हाला माहीत नाही. ठीक आहे म्हणलं, मग काय तर ॲडजस्ट करतो, थोडंफार बिल इकडे तिकडे करून आपण भरून नेऊ म्हणलं. मग आज 2-3 दिवस झालं पैशाची तडजोड शनिवार रविवारमध्ये आल्यामुळे मी पैशाची ॲडजस्ट करत असताना मग सकाळी सांगितले की भावाला सकाळी उलट्या व्हायला त्या. तर 3-4 दिवस झालं भाऊ जे सांगत होते की डॉक्टर कुठलाच ये नाही गेला, काहीच करणार गेले, काही ट्रीटमेंट नाही, नाहीतर तुम्ही सिव्हिलला घेऊन जाऊन पहिलं बिल भरा आणि पहिलं सिव्हिलला घेऊन जाऊ. आज सकाळी मला फोन आला की ते भाऊ उलट्या करायला, डॉक्टर काहीच बघणार गेलं ते म्हणल्यावर, पण तिकडून बी रिस्पॉन्स काय नाही. तुम्ही पहिलं बिल भरा, तुमच्या भावाला काय नाही ट्रीटमेंट चालू करता. बिल भरले, सगळं पहिलं क्लिअर केले. आता अजून सकाळी 68-70,000 रुपये बिल घेतले, जमा करून घेतले. त्यावेळेस मग आयसीयूमध्ये नेलते, पुण्याच्याला सांगाल ते की आता तुमच्या भावाचं काय हे व्यवस्थित नाही. मी काय म्हणलो त्यांना, बाबा अजून पैसे तुमचे किती लागतील तेवढे भरायला तयार आहे, तुमचं फक्त उपचार चालू राहू द्या. आता मध्ये त्यांनी आता उपचाराचे संधी संपल्या तर आम्हाला त्याच्यातून काय करायचं? मला तुम्ही पैसे भरून घ्या. आधी पैसे भरून घेताना तुम्ही विचार केला नाही का त्यावेळेस? म्हणजे माणूस जर तुम्ही दवाखान्यामध्ये माणसं आहात का डॉक्टर आहात का कोण आहात तुम्ही? डॉक्टरला देव मध्ये म्हणून डॉक्टर असले माणसं असतात का पैशाच्या पुढे? काय साधं इंजेक्शन देऊ शकत नाही तुम्ही? एक उलटी व्हायला म्हणल्यावर पैसे तर भरणारच आहेत. हां, फक्त पैसा वाचून तुम्ही माणसाला मारताव का? हीच माणूस आहे का त्यांची? तो जे आता मयत झालाय ते 4 दिवस झाले त्यांनी तोंडाने सांगत होता मला इथं त्रास व्हायला, तिथं त्रास व्हायला. समजा नर्स यायच्या, त्यांनी म्हणायच्या रसाळ पहिलं पैसे भरा तुम्ही. पेशंटला इथं ठेवून घेतले, ते प्रत्येक पाण्यागणीस तर आम्ही पैसा द्यायला होता त्यांना, पाण्यागणीस पैसा दिलो, हात लावलेला. आज अक्षरशः भाऊ सकाळी तोंडाने म्हणलाय माझ्या पोटात दुखायलंय म्हणून, उलट्या केला तरी कुठली नर्स आली नाही, आम्हाला डॉक्टर परवानगी देत नाही, पैसे भरल्याशिवाय त्यांनी परवानगी देत नाहीत. मग अक्षरशः त्यांना तरमळून जीव सोडल्यावर आयसीयूमध्ये घेऊन जाते ती. त्याने नुसता काळा बाजार चालला. इथं प्रत्येक इथं साधं इंजेक्शन बाहेर असेल 5,000, इथं 10-15,000 इंजेक्शन द्यायला. ती डायपरची किंमत इथं 250-300 रुपयांनी लावाले. ती गरीबाला तुम्ही लुबाडायला का? कुठं का असं ना ती डॉक्टर गुटून का असं ना त्याला इथं ये म्हणा, माझा भाऊ त्याला जित्ता जिवंत करून दे म्हणाव, नाही तर तुझा दवाखाना बंद कर म्हणाव इथं येऊन. दशरथ रसाळ या नावाचा एक पेशंट आस्था हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत होता. गेल्या काही महिन्यापासूनच हा इथं उपचार घेतोय. जवळपास याने 4 ते 5 लाख रुपये या हॉस्पिटलला त्यांनी भरलेत. आणि आता परवा 4 दिवसापूर्वी त्याला त्रास झाल्यानंतर परत इथं हॉस्पिटलला ॲडमिट केले. तर पैशासाठी एवढा मोठा तगादा लावला त्याला की अक्षरशः त्यानं त्याचं जीवनच गेलं. पैसे भरा तरच उपचार करू असं या ठिकाणी असणारा स्टॉफ डॉक्टर यांनी तगादा लावला. आणि इथं आतमध्ये असणारं मेडिकल आहे. डायपरची किंमत लय झालं 40-50 रुपये आहे, इथं 500 रुपये लावलेले आहे. GST आम्हाला कसली GST? ते GST कशाला लावायला पाहिजे? GST म्हणजे नेमकं काय चाललं आहे? लोकांच्या आरोग्याच्या खेळायचा प्रकार हा चालू आहे. अक्षरशः त्याचा जीव संपलेला आहे, त्याने उपचार केला नाही. त्याचे नातेवाईक सांगते ती की वारंवार हिने फोन करत होते, सर आम्ही पैसे पाठवतो. त्यांचा भाऊ रसाळ हे म्हणत होते आम्ही पैसे पाठवतो आणि पाठवून पण दिले पैसे, तरी देखील त्याचा उपचार केला नाही. आज त्याचं जीवन संपलेलं आहे. त्याचं जबाबदार कोण आहे? आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्यावर पेशंट जर सिरियस असेल, पहिला पैसे घेणं गरजेचं का उपचार करणं गरजेचं आहे? प्रथम त्याचा उपचार झाला पाहिजे होता. त्याला आयसीयूमध्ये नेऊन ॲडमिट करणं गरजेचं होतं. नाही तुम्ही पैसे भरा तरच आम्ही ॲडमिट करतो असं या ठिकाणी सांगण्यात आलं. आज त्याचं घरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ते कोण डॉक्टर आणि इथं एक पण स्टॉप उपलब्ध नाही. कोणच मी स्वतः जाऊन बघितलं, कोणच उपलब्ध नाही. शिकाऊ डॉक्टर आहेत, स्टॉप आहेत आणि स्वतः इथं असणारं मेडिकल आहे. तर आव्हानं सवाल दरानं आहे बघा तुमच्या समोर आहे सर. जोपर्यंत ते डॉक्टर येत नाही, जोपर्यंत त्यांचं काय मनधरणी करत नाही, तोपर्यंत यांनी डेड बॉडी इथून उचलणार नाही अशी यांची आट आहे.